भूषण भनतमयी चहो चक्क चाह क्यों, पातशाह चिक्काता की छाती माह छेवा है, जानने परत ऐसे काम है करत को, गंधर्व देवाय की सिद्ध है की सिवा. नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. शिवराज अष्टकातला 6वा सिनेमा रणपती शिवराय स्वारी आग्रा हा 6 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटाविषयीची उत्सुकता त्याच्यामुळे खूप वाढली लोकांची. तर नक्की या चित्रपटामध्ये काय आहे तर ते जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर. नमस्कार, जय शिवराय. तसेच या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिजित श्वेतचंद्र. नमस्कार, जय शिवराय. आणि माझ्यासोबत उपस्थित आहे स्मिता शिवाळे. तर तिने यावेळेस थोडीशी निगेटिव्ह भूमिका साकारली. तर ही भूमिका काय ही आपल्याला मुलाखतीतून हळूहळू उलगडेलच. तर सगळ्यात आधी दिग्पालजी, तुम्हाला मी हा प्रश्न विचारेन की या चित्रपटामागची प्रेरणा नेमकी काय होती? शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले तर त्या काळातला जो इतिहास आहे तर त्याच्याविषयीचे वेगळे वेगळे संदर्भ आहेत आणि बाबाराव सावरकरांचं जे पुस्तक आहे तर त्याच्यात जो उल्लेख आहे तर ते कुठेतरी या चित्रपटासाठी प्रेरणादायी ठरलं होतं का? काय सांगाल? जेव्हा लहानपणापासून मी या सगळ्या इतिहासाचं वाचन करत होतो तेव्हा स्वाभाविकच विविध लेखकांची पुस्तकं वाचत होतो आणि त्या सगळ्यातच बाबाराव सावरकरांचं छत्रपती शिवरायांची आग्र्यावरील गरुड झेप हे पुस्तक वाचनात आलं होतं आणि एक वेगळाच विषय एकदम डोळ्यासमोर आला की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबावरती हल्ला करण्यासाठी किंवा आक्रमण करण्यासाठी किंवा संपूर्ण सत्ता ताब्यात घेण्यासाठी आग्र्यावरती गरुड झेप घेतली होती का, असा एक संदर्भ त्याच्यामध्ये येतो. आणि तो तेव्हा फार फॅसिनेट करून गेला होता, कारण अगदी तरुण वय होतं आणि कॉलेजमध्ये सावरकर हे सुद्धा एक दैवत असल्यामुळे ते कॉलेजमध्ये त्या वयामध्ये तो थॉट इतका आवडलेला होता आणि तो डोक्यामध्ये रुजून गेला होता. शिवराज अष्टकाची जेव्हा मांडणी सुरू केली तेव्हा आग्र्यावरचा विषय मांडायचं हे ठरलेलं होतं आणि त्यावेळी जसं पुढे आलो आम्ही तसं रिसर्च वाढला आणि त्या रिसर्चमध्ये हे मात्र डोक्यात कुठेतरी टोचत होतं की बाबारावांनी असं म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावर स्वारी केली. ती जी स्वारी केली हे सारखं डोक्यात येत होतं. मग दुसऱ्या कोणी असं म्हटलंय का? कारण स्वाभाविकपणे सावरकर या नावाला दुर्दैवाने आपल्या देशाने जी काही उपेक्षा दिलेली आहे त्यामुळे त्याच्या बरोबरीने जर एखाद्या नाणावलेल्या अशा इतिहासकाराचं मत मांडता आलं तर याला पुष्टी मिळेल आणि मग मांडणी करणं मला जमेल असं मला वाटलं. त्यामुळे मग मी तसा शोध सुरू केला. सर जदुनाथ सरकारांनी त्यांच्या पुस्तकामध्ये असं म्हटलंय की शिवाजी महाराजांनी कट्यार मागितली भर दरबारामध्ये आणि मग त्याच्यानंतर इतिहासाचार्य विका राजवाडे यांनी संपूर्ण एक शोधप्रबंध या विषयावर लिहिला आणि त्यांनी पक्क मत असं मांडलंय की महाराजांनी आग्र्यावर स्वारी केली होती. अशा रीतीने ती डेव्हलपमेंट या गोष्टीची होत गेली. मग कविराज भूषणाचे 16 छंद आम्हाला सापडले, ज्याच्यामध्ये कविराज भूषण तर समकालीन होता महाराजांचा आणि त्यांनी असं म्हटलं की आग्र्याच्या दरबारात महाराज प्रचंड अग्रेसिव्ह होते, ते सिंहासनापर्यंत पोचले होते द्वंद्वाच्या आवेशाने. असे काही छंद आपल्याला सापडतात आणि या पद्धतीने त्याची डेव्हलपमेंट होत गेली. पण मूळ त्या गरुड झेप पुस्तकामध्ये आहे या संकल्पनेचं आणि नंतर मात्र त्याला अधिकाधिक पुष्टी देणारे कागदपत्र शोधायचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यातनं मग रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाची मांडणी केली आहे. जेव्हा केव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवरचा चित्रपट येत असतो तेव्हा लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारताय? तर अभिजितची निवड कशी केली? अभिजित आता गेले 5 चित्रपट आमच्या बरोबर काम करतो आहे आणि ते काम करत असताना ह्या कथेचा जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं वय हे फार महत्वाची गोष्ट वाटली आम्हाला, कारण तेव्हा छत्रपती फक्त 36 वर्षांचे होते आग्रा भेटीच्या वेळेला. त्यामुळे जर कोणी तरुण चेहरा याच्यामध्ये आला तर तरुणांना ते रिलेट करायला सोपं जाईल असं आम्हाला वाटलं सगळ्यांना आणि त्यामुळे त्याचा शोध सुरू झाला आणि स्वाभाविकपणे गेल्या 5 चित्रपटात अभिजितने जे आमच्याबरोबर काम केलंय, जे कष्ट केलेत त्या सगळ्याच्या अनुषंगाने अभिजितचा विचार झाला आणि मग वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या
परीक्षा घेऊन मग AI जनरेटेड त्याच्या इमेजेस असतील किंवा लुक टेस्ट असतील, त्याच्या ऑडिशन्स असतील, वेगवेगळ्या वाणीच्या असतील किंवा उच्चारांच्या असतील, या सगळ्यातनं मग तो तावून सुलाखून आज छत्रपतींच्या भूमिकेत लोकांसमोर येतो आहे. पुढचा प्रश्न मी अभिजित तुला विचारेन की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं हे खूप मोठं आव्हान असतं, तर ते आव्हान पेलण्यासाठी तू नेमकी कशी तयारी केली होतीस आणि यात संपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा तुझा अनुभव कसा होता? नाही, खरंच, कारण कविभूषणांचा एक छंद आहे, आवत घोसल खाने ऐसे कछु तोर ठाणे जाने अवरंग हुके प्राणन को लेवा है, रस खोट भय त्यागट आग रमा सातो चोकी नांग आय घर करी हदरेवा है, भूषण भनतमयी चहो चक्क चाह क्यो पात शाह चिक्काता की छाती माह छेवा है, जानने परत ऐसे काम है करत को गंधर्व देवा है की सिद्ध है की शिवा है. असं वर्णन ज्यांचं केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, ते साकारायचं म्हणजे खरंच खूप सोपं काम नव्हतं. खूप जबाबदारीचं काम होतं, खूप दडपण होतं. जेव्हा दिग्पाल सरांनी सांगितलं त्याच क्षणाला मी खूप भावनाविवश झालो होतो, अश्रू डोळ्यातून आले होते, आनंद अश्रू होते ते, पण खूप जबाबदारीचं प्रेशर सुद्धा होतं. पण आपसुकच मला असं वाटतं की दिग्पाल सर असतील, आमचे गुरुजी प्राध्यापक शामराव जोशी सर असतील आणि आमचा संपूर्ण परिवार असेल, संपूर्ण कुटुंब असेल, हे भक्कमपणे पाठीशी उभं होतं. आणि मुळात मला असं वाटतं की याची सुरुवातच आम्ही रायगडापासून केली. रायगडावर गेलो, तिथे महाराजांच्या समाधीच्या इथे नतमस्तक झालो, समर्पित झालो. कारण टेक्निकली अभ्यास खूप महत्त्वाचा होताच म्हणजे, पण त्याच्या आधी समर्पण महत्त्वाचं होतं असं मला वाटतं. आणि समर्पित झाल्यानंतर मग प्रोसेसला सुरुवात झाली. आणि मला असं वाटतं की दिग्पाल सरांमुळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद होता, गुरुजींचा आशीर्वाद होता, त्यांचं पाठबळ होतं, त्यामुळे हे सुखात संपन्न झालं असं मी म्हणेन. पुढचा प्रश्न मी स्मिता तुला विचारेन की या चित्रपटातली नेमकी तुझी भूमिका काय आणि एकूण सगळा अनुभव, आणि आता ट्रेलर पण रिलीज झालाय त्याच्यात पण तुझी झलक दिसते, तर काय सांगशील? या चित्रपटामध्ये तू मगाशी म्हणालीस तसं की थोडी निगेटिव्ह वाटेल, थोडी नेहमी पूर्ण निगेटिव्ह आहे. कारण औरंगजेबाची बहीण जहाआरा हिची भूमिका मी साकारते आहे आणि माझ्यासाठी डेफिनेटली हे चॅलेंजिंग होतं. कारण तो बेगम लुक जो आहे तो यापूर्वी मी कधीच अशा पद्धतीचा पेहराव केला नव्हता. त्यामुळे मी कशी दिसते या बाबतीत मला सुद्धा जरा उत्सुकता होती. पण आमच्या लुक टेस्ट नंतर ते लक्षात आलं की अच्छा आपला लुक आहे छान, पण त्याच्यावर नंतर काम सुरू झालं की ती जहाआरा म्हणजे उर्दू आहे, संवाद तसे आहेत आणि इन अँड आउट ती नेगेटिव्ह आहे. याचं कारण असं की ती दुखावली गेली आहे. सुरतची राणी होती ती आणि तिची सुरत लुटली होती त्यावेळेला. तिचं मनोबल खचवलं होतं, तिचं जे उत्पन्नाचं साधन होतं ते सगळं संपलं होतं आणि ती औरंगजेबाकडे होती. तर त्यामुळे तिच्यासाठी असं होतं की महाराज आले की त्यांना संपवा, एक ते होतं. त्यामुळे हे कम्प्लीट निगेटिव्ह कॅरेक्टर करायचं होतं. त्यामुळे ते डोळ्यांमध्ये येणं फार गरजेचं होतं किंवा ते पूर्ण तुमच्या थोडासा चेहरा माझा जरी आत्तापर्यंत ज्या भूमिका केलेल्या आहेत तो सात्विक आणि असा वाटत असला तरी सुद्धा हे जरा वेगळ्या पद्धतीनं मांडलं गेलं पाहिजे. आणि ह्यावर मुळात आणि भाषा, वाणी संस्कारांचे धडे मी आमचे प्राध्यापक शामराव जोशी जे आहेत त्यांच्याकडे घेते. त्यांनीच उर्दूचा पण माझा अभ्यास करून घेतला आणि त्यांनी जे संवाद आहेत त्यावर आम्ही पकड आणण्याचा प्रयत्न केला त्या रिहर्सल्समधून. त्यानंतर मी दिग्पाल बरोबर बऱ्याचदा बसून रिहर्सल्स केल्या कारण ते शब्द ते खूप कठीण होते. तर ओव्हरऑल मला म्हणशील तर अभिनेत्री म्हणून हा चॅलेंजिंग रोल माझ्यासाठी. कारण सीन कमी असले तरी सुद्धा मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ते चॅलेंज खूप मोठं होतं की मी ते दिसणं इम्पॉर्टंट होतं. माझे जे क्लोज जेव्हा जेव्हा लागतात त्यावेळेला तिचे जे लुक आहेत दरबारातले, तिच्या रिॲक्शन खूप महत्त्वाच्या आहेत असं मला एक वाचन करताना, स्क्रिप्टचं वाचन करताना मला जाणवलं. त्यानंतर ती जी बेगमची जी अदब आहे ना ती येणं फार गरजेचं होतं. ती पेहरावात होती कारण आमचे जे
माझा पेहराव आहे तो 35 किलोचा तो आहे, म्हणजे पूर्ण. आणि तो इतका हेवी होता, त्याच्यामध्ये चालणं, त्याच्यामध्ये उभं राहणं म्हणजे अक्षरशः थकायला व्हायचं मला दिवसभर. पण त्यामुळे ना एक छान बॉडी लँग्वेज माझी तयार होत होती. आणि ओव्हरऑल या सगळ्या सपोर्टिव्ह गोष्टी असल्यामुळे मला असं वाटतं जहाआरा मी साकारू शकले. अभिजित, मी आता पुन्हा तुझ्याकडे येईन की तिने जसं सांगितलं की तो सगळा पेहराव हे करून वावरणं हे सगळं, तर मग त्यावेळेस तू सगळं हे कसं हँडल केलं होतंस? मला असं वाटतं आता दिग्पाल सरांसोबत 5 सिनेमे केले त्याच्या आधी. तर ते सिनेमे करत असताना ऐतिहासिक भूमिका म्हणा किंवा ऐतिहासिक पेहराव कसा कॅरी करायचा हे थोडं होतंच. पण आपसुकच मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज साकारायचे तर त्यांचा एक ऑरा आहे, ते वजन आहे, तो दरार आहे, ती पॉवर आहे, ती दिसायला हवी. आणि आमच्या लुक टेस्ट बऱ्याच झाल्या. म्हणजे सुरुवातीला सरांनी AI चे काही फोटोज केले होते, म्हणजे माझा फोटो AI मध्ये कसे दिसतील त्याच्यावरून एक अंदाज आला होता. मग ॲक्च्युअल दाढी मिशे लावून हे केलं. मग जे इंडस्ट्रीमधले सर्वात उत्तम आपण टॉप म्हणू की जे विग मेकर आहेत सुरेंद्र दादा, त्यांच्याकडे जाऊन आम्ही प्रात्यक्षिक केलं की ॲक्च्युअल दाढी कशी लावून दिसेल, मिशी कशी लावून दिसेल. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या दाढी मिशी ट्राय केल्या. आणि मग परत ऑफिसला आल्यानंतर मग कॉस्ट्युममध्ये हे झालं. असं 10 लुक टेस्ट झाल्या. तर त्या लुक टेस्ट झाल्यानंतर एक दिसलं की आता कसे दिसतील महाराज त्या अवतारात. आणि मग आपसुकच मला असं वाटतं शूटिंगच्या एक दिवस आम्ही आधी गेलो होतो आणि सरांना मी म्हटलं होतं की मला त्या कॉस्ट्युममध्ये, मग मला असं वाटतं की मोजडीमधला वॉक आणि विदाऊट मोजडीमधला वॉक फरक पडतो खूप. तर मग तो वॉक कसा असेल त्याच्या खूप रिहर्सल झाल्या. म्हणजे आदल्या दिवशी तर आम्ही रात्री 3 वाजता पण रिहर्सल करत होतो की कसा वॉक अपेक्षित आहे. मग सेटवर जाऊन केलं, कारण सेटचं एक स्ट्रक्चर असतं. तर मला असं वाटतं ती प्रोसेस आधीची खूप चांगली केल्यामुळे, आधी खूप उत्तम त्या प्रोसेसमधून गेल्यामुळे शूटिंग सोपं झालं. पण मग या भूमिकेसाठी तुला घोडेस्वारी किंवा शस्त्रास्त्र चालवणं याचंही प्रशिक्षण घ्यावं लागलं? हो, म्हणजे मी या शूटिंगच्या आधी 2.5-3 महिने पुण्यामध्येच होतो. मग त्याच्यामध्ये सुरुवातीचं आमचं रुटीनच ठरवलेलं होतं प्रोडक्शनने. म्हणजे सकाळी 6 ते 8 आम्ही वर्कआउट करायचो, कारण किती मसल पाहिजे त्याच्यावर सुद्धा डिस्कशन होत होतं की एवढा मसल आपल्याला गरजेचा आहे किंवा असं बॉडी स्ट्रक्चर दिसायला हवं. तर त्या पद्धतीने वर्कआउट होतं. मग वाणी संस्कार व्हायचे गुरुजींकडे. मग दिग्पाल सर सीन समजून सांगायचे, सीनच्या आधी काय घडलंय, नंतर काय घडलंय, आपल्याला त्या सीनमधून काय सांगायचं, काय अभिप्रेत आहे ते व्हायचं. मग बॉडी लँग्वेजकडे यायचो आम्ही. मग घोडेस्वारीचं प्रशिक्षण होतं. मग फाईट सिक्वेन्स आहेत खूप महत्त्वाचे, त्याचं प्रशिक्षण होतं. तर मला असं वाटतं एक रुटीन ठरलेलं होतं, ते डिझाईन केलेलं होतं. डाएट विशेष महत्त्वाचं होतं, त्याची पूर्ण काळजी प्रोडक्शनने घेतलेली होती. तर ह्या 2.5-3 महिन्याची प्रोसेस होती, जिथे फोकस आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज असल्यामुळे वाचन व्हायचं बरंच. खूप सोपं झालं शूटिंग करायला आम्हाला. दिग्पाल दादा, मी पुन्हा तुझ्याकडे येते की ऐतिहासिक चित्रपट आपण जेव्हा तयार करत असतो तेव्हा सगळ्या बाबींचा विचार करायला लागतो की त्यातली जी तथ्य आहेत किंवा लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याचाही विचार करायला लागतो. आणि आजपर्यंत आपण बघितलं की ऐतिहासिक चित्रपट आला की लोकांचं लक्ष असतं की कुठे काही चुकीचं गेलं नाही. पण तुझा हा रेकॉर्ड मानायला लागेल की आजपर्यंतचे जेवढे पिक्चर झालेत तर त्याच्यावर कुणीही कधी आक्षेप घेतलेला नाहीये. तर ते कसं साध्य केलंय? मुळामध्ये आपण काय करतो की मी जसं मग असे म्हटलं की एकाच कुठल्या पुस्तकावर किंवा लेखकावर अवलंबून नाही राहत. कारण इतिहास हा जशी 7 आंधळे आणि हत्तीची गोष्ट आहे तसं आहे. कारण तो बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही डॉक्युमेंट सापडत नाही. तर मला डोळे बंद करून त्या हत्तीचा जो पार्ट तसा लागतो, तर त्याप्रमाणे तो हत्ती मला जाणवतो. म्हणजे कोणी म्हणेल तो खांबासारखा आहे, कोणी म्हणेल पिंपासारखा आहे. तर तसं इतिहासाचं पण आहे की मला माझ्या अँगलनी जसं दिसतं तसंच आहे असं प्रत्येकाला वाटत असतं. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनात जी प्रतिमा आहे छत्रपतींची ती वेगवेगळी आहे त्याच्यामुळे. तर हे करत असताना मग मी काय करतो, तर किमान 2 साधनांमध्ये, 2 पुस्तकांमध्ये, 2 पत्रांमध्ये, 2 महजरांमध्ये, महजर म्हणजे न्याय निवाड्याचे कागदपत्र, तर 2 महजरांमध्ये, बखरीमध्ये, 2 विविध साधनांमध्ये एकच गोष्ट म्हटली आहे असं सापडल्याशिवाय मी ते तथ्य मानायला तयार होत नाही. आणि मग अशा प्रकारची तथ्यच आपण मानतो की ज्याच्यामध्ये 2 किंवा अधिक साधनांमध्ये एकच घटना
साम्य त्याच्या घटनेच्या वर्णनामध्ये साम्य आहे. त्यामुळे काय होतं की तुम्ही जास्तीत जास्त इतिहासाच्या जवळ जाता. अर्थात चित्रपट हा काही ऐतिहासिक दस्तऐवज होऊ शकत नाही, कारण त्यात कलात्मक स्वातंत्र्य घ्यावं लागतं. पण तरी सुद्धा त्याची डॉक्युमेंटरी जरी नाही आपण केली, तर आपण ते मनोरंजनात्मक ठेवायचा प्रयत्न केला तरी मर्यादित स्वातंत्र्य घेऊन जास्तीत जास्त इतिहास पोहोचवायचा प्रयत्न आमचा हा संपूर्ण संघ करत असल्यामुळे त्याच्यावरती आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा वाद उद्भवलेला नाही. आणि होपफुली इथून पुढेही ही परंपरा साबित राहील, कारण नक्की राहील. कारण त्याच पद्धतीने अत्यंत प्रामाणिक संशोधन करून कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती पगडा येऊ न देता ते मांडण्याचा प्रयत्न आपण अत्यंत नॉन बायस पद्धतीने करतो. अभिजित, मी तुला विचारेल की आता छत्रपती शिवाजी महाराजांची तू भूमिका साकारतोयस. जेव्हा आपण अशी मोठी एखाद्या मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारत असतो तर नकळतपणे काही गुण आपल्याला जाणवतात आणि ते आपण अंगीकारत असतो. तर हा संपूर्ण अनुभव काय सांगशील तू? नाही, एकतर मला असं वाटतं देहाचं सार्थक झाल्यासारखं आहे. आणि आपसुकच ती प्रोसेस अशी होती की त्या प्रोसेसमध्ये म्हणा किंवा शूटिंगमध्ये वावरताना पण म्हणा, एकतर सेटवर आमच्या खूप एक अनसेट शिस्त आहे. त्या शिस्तमध्ये शूटिंग खूप शांतपणे आणि एकदम त्याचा अदब राखून केलं जातं. म्हणजे मी सेटवर गेल्यानंतर पण कोणीही स्पॉट किंवा कुठलाही एखादा मावळा असा बसलेला दिसत नाही, की महाराज आले म्हणून ते रिस्पेक्टफुली उठतात, उभे राहतात. तर हे असल्यामुळे ते तुम्हाला अभिनय करायला किंवा महाराज अवतरायला खूप त्याची मदत होते असं मला नेहमीच वाटतं. आणि आपसुकच एवढं वाचन होतं त्या काळामध्ये. म्हणजे दिग्पाल सरांच्या आमच्या ऑफिसमध्ये इतकी पुस्तकं आहेत अफाट, की बसलं तरी एक पुस्तक हाताला लागतंच तुमच्या कुठलं ना कुठलं. तर त्यामुळे त्या विचारांमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या अभ्यास करत असताना ते विचार अंगीकारले जातात. आणि ते एक जबाबदारीची जाणीव जी असते ती जाणीव आता त्या विचारांमध्ये येते असं मला वाटतं. आणि खूप बदल आयुष्यामध्ये घडतात पॉझिटिव्हली सुद्धा. आणि मला असं वाटतं की हा सिनेमा तर खूप देऊन जातोयच, पण ह्याच्या आधी सुद्धा जे काही 5 सिनेमे केलेत, मग सुभेदार असेल, त्याच्यानंतर मुक्ताई असेल, अभंग तुकाराम असेल, शिवरायांचा छावा असेल, हे सिनेमे केल्यानंतर पण मला असं वाटतं माणूस म्हणून खूप प्रगल्भ व्हायला आलंय. आणि आधीचा अभिजित वैचारिक दृष्ट्या म्हणा किंवा आत्ताचा अभिजित ह्याच्यामध्ये खूप बदल झाला. आणि मला असं वाटतं माणूस म्हणून जर बदल होत असतील तर ते खूप चांगली गोष्ट आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे मनावर बिंबवले जात आहेत. त्याच बरोबरीने मला असं वाटतं, कारण आत्तापर्यंत मला सुद्धा आग्र्याची सुटका माहीत होतं. दिग्पाल सरांच्या माध्यमातून स्वारी आग्रा कळली आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी कळल्या. म्हणजे आत्तापर्यंत मी दिग्पाल सरांना पण नेहमी म्हणतो की मला नेहमी आग्राची भेट म्हटली की तो दिवाणे आम दिसायचा आणि महाराजची एक पोज दिसायची अशी. तर तीच चित्र सोशल मीडियावर पण सगळीकडे आहे, तीच चित्र आपल्या पुस्तकांमध्ये पण होती. पण जेव्हा हा कविभूषणाचा मागाशी जो मी छंद म्हणून दाखवला, त्या छंदामध्ये पहिलंच वाक्य असं आहे की आवत गोसलखाने, म्हणजे घुसलखान्यामध्ये ते घडलं होतं. तर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला जेव्हा कळायला लागतात तेव्हा मला असं वाटतं अजून इतिहास शिकण्याची इच्छा होते, अजून वाचनाची इच्छा होते. आणि त्यामुळे ह्या काळामध्ये बरीच पुस्तकं वाचनात आली आणि त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी अजून समजायला लागल्या. आणि मला असं वाटतं ते वाचन संपणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायला आणि ते आचरणात आणायला सातत्याने त्याचा प्रयत्न असेल आणि सातत्याने त्याचा विचार असेल असं नेहमीच वाटतं. स्मिता, आता मी तुझ्याकडे येते की तुझा एकूण अनुभव कसा होता की एका ऐतिहासिक चित्रपटात आपण काम करतोय आणि याआधी तू केलेले असतील चित्रपट, तर काय वाटत? ऐतिहासिक चित्रपटामध्ये म्हणजे अष्टकामध्ये सुभेदार मी केलं. सुभेदारमध्ये मी सावित्रीबाईंची भूमिका साकारली. आणि या चित्रपटामध्ये आता फक्त एवढंच आहे की मी मुघल गटात आहे. तर हा दुसरा चित्रपट आहे अष्टकातला माझा. तर एक्सायटेड होतेच, कारण सुभेदार आला त्यानंतर 2 वर्षाचा गॅप गेला. मध्ये आम्ही चित्रपट केले पण सॉरी, तेव्हा महाराजांचा सिनेमा कधी येणार म्हणून प्रेक्षकांची जी आतुरता होती आणि सगळेजण वाट बघत होते. आणि या चित्रपटामध्ये आपण असू का याची आतुरता मला होती. कारण लोकांना आग्रा, तुम्ही आता ते कधी येणार तो सिनेमा, कधी येणार. म्हणजे आम्ही मुक्ताईचं प्रमोशन करायला गेलो किंवा तिथे कुठेही गेलो अभंग तुकारामचं, की तिथेही विचारायचंय की आग्रा कधी येता. आणि मग तेव्हा मला असं वाटायचं की होपफुली मी त्या सिनेमात असावी
आणि मी आता आहे या चित्रपटात. पण मला असं वाटतं की मी फॉर्च्युनेट आहे, कारण नेगेटिव्ह भूमिका पण करायला मिळते, पण वेगवेगळ्या भूमिका करायला मिळतात. म्हणजे पुढे पण जर का मी असेल तर वेगवेगळं काहीतरी करायला मला मिळणार आहे. आणि म्हणून हा एक्सपिरियन्स, हा अनुभव खूप छान आहे. आणि मी नेहमी म्हणते तसं की शिवराज अष्टकाचा भाग होणं हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. म्हणजे या अष्टकामध्ये आपण आहोत, आपला खारीचा वाटा आहे, आणि हे खूप वर्ष बघितलं जाणार आहे पुढे जाऊन. आताच्या पिढीला शिवराज अष्टकाची गरज होती, आणि ह्याच्या पुढच्या पिढ्यांना तर फार गरज असणार आहे. तिथे आपण कुठेतरी दिसत राहणार आहोत असं हे एक आहे. मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या सिनेमांमध्ये, चित्रपटांमध्ये काम करणं हे भाग्याचं असतं कलाकारांसाठी. कारण आपण एखादं काम करतो, तात्पुरतं आपण पॉप्युलर होतो, लोकांना आवडतो, लोकांना खूप वाटतं त्याबद्दल, पण वर्षानुवर्ष जर का आपली ती कलाकृती बघितली जाणार असेल तर हे हवं असतं प्रत्येक कलाकाराला. आणि अष्टक आमच्या सगळ्यांसाठी हे फक्त आता आपलं नाही आहे, हे सगळ्यांचंच झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना जेवढी आस्था आहे, कित्येक पटीनं उत्सुकता, आस्था आणि या सगळ्या गोष्टी मला सुद्धा आहेत. मी एक पालक आहे, माझा मुलगा 10 वर्षाचा आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा मला असं वाटतं की अशा प्रकारचे सिनेमे हे यायला हवेत. आणि अष्टकामुळे आता तो एकदा फर्जंद लागलं की तो पूर्ण सिरीज बघतो, एक झालं की एक, मग त्याला असं वाटतं की आता पुढची बघतो, मी पुढची बघतो, असे 6 चित्रपट आले ना आता. तर त्यामुळे मला असं वाटतं की ह्या चित्रपटांमध्ये आपण कुठेतरी आहोत, ही खूप भाग्याची गोष्ट आहे. दिग्पाल दादाकडे पुन्हा येते मी. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या हिंदुस्थान पोस्टच्या कार्यालयात आपण आहोत, आणि या सगळ्या वास्तूसोबत खूप जुने ऋणानुबंध आहेत. इथल्या सगळ्या लोकांसोबत तुमचे खूप जुने संबंध आहेत. इथला एक पुरस्कारही तुम्हाला देण्यात आलेला आहे. काय सांगाल, इथे आल्यानंतर काय मनात भावना होत्या? आम्ही जेव्हा सकाळी निघालो तेव्हा आम्ही एकत्र ट्रॅव्हल करत होतो, आणि अगदी सोपं साधं सांगायचं झालं तर थोडीशी भूक लागली होती सकाळी निघताना. तर स्मिता मला म्हटली की आपण कुठेतरी काहीतरी न्याहारी करूया का? मी म्हटलं नाही, मी घरी चाललोय, आपण तिथे काहीतरी करूया. तर इतके ते जवळचे संबंध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक हे जे आहे दादरचं, याच्याशी हे मृत्युंजय नावाचं नाटक इथे, यात आपण आता जिथे उभे आहोत त्याच्या बाजूच्या हॉलमध्ये आम्ही त्याची तालीम करत असायचो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमानच्या संपूर्ण बंदीवासावरती आधारित ते नाटक होतं, आणि जवळजवळ 12 ते 14 लाख प्रेक्षकांपर्यंत, युवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने तेव्हा ते केलं. सावरकरांवर जे आक्षेप घेतले जातात की ते माफीवीर आहेत किंवा त्यांनी माफी मागितली इंग्रजांची, ते कसं चूक आहे हे साधार दाखवून देणारं ते नाटक होतं. अंदमानमध्ये लोकांनी काय छळ सोसला, आपल्या क्रांतिकारकांनी काय भोगलं इतक्या दूर राहून आपल्या मातृभूमीसाठी, ते दाखवणारं ते नाटक होतं. आणि फार रममाण व्हायचो आम्ही त्या सगळ्या, म्हणजे अक्षरशः सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9, 10, 11 वाजेपर्यंत आम्ही ते तालीम करत असायचो. आजूबाजूला सावरकर आणि इतर सर्व क्रांतिकारकांचं सान्निध्य असल्यासारखं आम्हाला जाणवायचं, अजूनही जाणवतं. त्यामुळे आजही मला जेव्हा असं कळतं की आपल्याला स्मारकामध्ये जायचं आहे आणि तिथे काहीतरी कार्यक्रम आहे, तिथे काहीतरी बैठक आहे, काही मीटिंगला जायचं आहे, काही उपक्रमाला जायचं आहे, तर फार असं छान वाटतं, भरून येतं, पॉझिटिव्ह वाटतं एक. म्हणजे त्या वास्तूतच या प्रवेश केल्यानंतर समोर जी सावरकरांची, स्वातंत्र्यवीर सावरकरांची मूर्ती आहे ती अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारची पोज आहे त्याची. त्याच्या मागे भारत मातेचं मोठं म्युरल आहे, आणि आजूबाजूला क्रांतिकारकांची संपूर्ण स्वातंत्र्य युद्धामधली म्युरल्स आहेत. मला कायम तिथे आल्यानंतर त्यांचं दर्शन घ्यावं, त्या क्रांतिकारकांचं दर्शन घ्यावं, हे रुटीन आहे, नित्य आहे की मी जेव्हा इथे प्रवेश करतो तेव्हा हे करतो. आणि मग स्वाभाविकपणे जे सिनियर्स आहेत आपल्या सगळ्यांचे, रणजित सर असतील किंवा मंजिरीताई असतील, यांच्याशी भेटीगाठी, चर्चा, सद्यस्थितीच्या सामाजिक स्थितीवरती चर्चा, हिंदुत्वाच्या एकूण कार्याविषयी चर्चा, ह्या सगळ्या गोष्टी फार मला मोह घालतात इथे येण्यासाठी, खरं सांगायचं तर. आणि बाजूला असलेली लायब्ररी जिथे अत्यंत दुर्मिळ पुस्तकं आहेत. म्हणजे मी जेव्हा शिवरायांचा छावा केला तेव्हा कमल कोकल्यांचं छत्रपती संभाजी महाराजांवरचं चरित्रात्मक जो ग्रंथ आहे, अभ्यास ग्रंथ आहे, तो मला इथेच सापडला, तो आउट ऑफ प्रिंट आहे कारण. तर अशा प्रकारचं सगळं साहित्य, वातावरण हे इथे अनुभवायला मिळतं. आणि अर्थातच वरती जे आपलं थिएटर आहे
तिथे मी अनेक नाट्यप्रयोग केलेले आहेत, अभिवाचनाचे प्रयोग केलेले आहेत. 2 चित्रपटांचे म्युझिक लॉन्चचे कार्यक्रम सुद्धा इथे या वास्तूत झालेले आहेत. त्यामुळे ही वास्तू म्हणजे मुंबईतलं माझं घर असल्यासारखं आहे आणि त्यामुळे वारंवार या वास्तूमध्ये. आणि आता सांगायची गोष्ट अशी की आपल्या टीममधले बरेचसे कलाकार सदस्यसुद्धा त्यांना सदस्यत्व स्वीकार झालेलं आहे इथलं. तर त्यामुळे छान वाटतं. स्मिता सुद्धा आता स्मारकाचे सदस्य आहे आणि अरे वा. अजय पुरकर आहेत. हम्म. असे सगळे कलाकार या निमित्ताने स्मारकाशी जोडले जात आहेत. त्यामुळे इथे येणं ही कायम आम्हा सर्व कलाकारांसाठी पर्वणी असते. कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वतः उत्तम नाटककार होते आणि त्यामुळं त्यांच्या नावाच्या या वास्तूमध्ये सातत्याने यायला आम्हाला आवडतं. पुढचा प्रश्न मी हा विचारेन की आता हा 6वा सिनेमा आहे शिवराज अष्टकातला. सगळ्या वयोगटांना अपील करणारे हे चित्रपट आहेत. तर आतापर्यंत मिळालेली अशी कोणती प्रतिक्रिया आहे का की जी आयुष्यभर लक्षात राहील अशी होती, एखाद्या प्रेक्षकांनी दिलेली दाद? अशा खूपच आहेत. म्हणजे त्याला प्रमाण नाही, प्रत्येकाला कुठे ना कुठे अगदी रस्त्यात चालतानाही याची प्रचिती येत असते की किती चांगलं काम आपल्या हातून महाराजांनी घडवून घेतलेलं आहे. मी आता पुण्यामध्ये जिथे राहत होतो तिथनं नवीन जागी काही कारणास्तव शिफ्ट झालो. तर मी परवा घरी गेलो होतो. तर घरी जात असताना म्हणजे पोस्ट प्रोडक्शनचं काम चालू असल्यामुळे रात्रभर स्टुडिओमध्ये होतं, सकाळी घरी गेलो होतो. तर ना एक मुलगा माझ्याकडे, शाळकरी मुलगा होता 7वी 8वीतला, माझ्याकडे बघत होता खांद्याला दप्तर लावून. आणि मी लिफ्टमधनं वर गेलो आणि मी दरवाजाच्या आत पाऊल टाकणार माझ्या घराच्या, इतक्यात मागून आवाज आला, दिग्पाल सर. म्हणून मी वळून बघितलं. मग मी काही ओळखत नव्हतो कारण नवीनच राहायला गेलो. तर तो आला, तो वाकला, पाया पडला. 8वी 9वीतला मुलगा. त्याला म्हणलं काय? म्हणलं मी खाली बघत होतो पण सॉरी मला तुम्ही ओळखूनही आलात. तर तो इतका वेळा सॉरी म्हटला. म्हटलं तू असं का करतो? काही हरकत नाही, मला पटकन कोणी माझा चेहरा पटकन बदलत होता. तर मग त्याच्यानंतर तो दरवाजातच उभं राहून त्यांनी कसे सर्व चित्रपट पाहिले आहेत शिवराज अष्टकाचे, तो कसं शाळेत शिवाजी महाराजांच्या गप्पा आपल्या मित्रांबरोबर मारतो. खूप इंटरेस्टिंग गोष्ट त्यांनी सांगितली की त्याच्या शाळेमध्ये त्यांचा जो ग्रुप आहे मुलांचा, आपण सगळेच शाळेतनं आलो की आपल्या मित्रमंडळींचा एक ग्रुप असतो, तो ग्रुप आहे मुलांचा, त्यांनी एक वार ठरवून घेतलाय. शुक्रवारी ते तो चित्रपट बघतात, एक कुठला तरी अष्टकातला, जे 5 सिनेमे येऊन गेले. आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी मधल्या सुट्टीमध्ये डबे खाताना किंवा स्नॅक्स खाताना ते त्याच्यावरती गप्पा मारतात. असं ते गेले वर्षभर करतात. अरे वा. तर हे खूप इंटरेस्टिंग वाटलं मला. कारण या शाळकरी मुलांमध्ये जर अशा पद्धतीने शिवाजी महाराजांवर चर्चा घडत असेल तर मग निश्चितच एक बरं काम आमच्या हातून घडतंय असं आम्हाला वाटतं. मला याच्याबद्दल बोलायला आवडेल. माझे जे काही जवळचे मित्र आहेत, म्हणजे मी सुभेदारमध्ये पहिल्यांदा या परिवाराला जॉईन झालो असं मी म्हणेन. त्याच्या आधी त्यांची अपेक्षा होती की मी दिग्पाल सरांच्या शिवराज अष्टकामध्ये एक काहीतरी रोल करावा किंवा कुठेतरी भाला घेऊन तरी उभा राहा असं त्यांची इच्छा होती. पण माझी आणि सरांची ओळख नव्हती. म्हणजे मला हे मीडियाला आणि सगळ्यांना सांगावंसं वाटतं, माझी काहीही ओळख नसताना अचानक मला दिग्पाल सरांचा कॉल आलेला आहे की तू असं काम करशील का? आणि मी कुठलाही हे न करता मी हो म्हटलं. की भूमिका कुठली, किती मोठी आहे, छोटी आहे, काही नाही, हो म्हणून सुरुवात केली. आणि मग सुभेदारपासून आत्तापर्यंतचा प्रवास. तर सांगायचा मुद्दा असा की तेव्हा मी एक सामान्य कलाकार होतो आणि आत्ता जेव्हा श्वासतराजाचा डोंबिवलीमध्ये प्रयोग झाला तेव्हा एक मुलगा आला आणि मला म्हणाला की मी ट्रेलर पाहिला, मी फिल्म तर बघणार आहे, माझं फक्त एक रिक्वेस्ट होती. मी म्हटलं काय? तर म्हणे दिग्पाल सरांना भेटायला आलो होतो पण सर नव्हते, तर एक निरोप पोचवायचा होता की शिवराज अष्टकामध्ये मला कुठेतरी ना मागे फक्त एक भाला घेऊन उभा कराल का? मी ॲक्टर नाही आहे, मला ॲक्टर व्हायचं पण नाही आहे, पण शिवराज अष्टक पुढे जेव्हा 8 सिनेमे होतील तेव्हा कुठेतरी मी एका फ्रेममध्ये उभा आहे, हे माझ्यासाठी, माझ्या आयुष्यासाठी खूप धन्य करण्यासारखं आहे. त्यामुळे एवढं माझं काम कराल का? तर मी ऑब्व्हियसली प्रोडक्शनला त्याची भेट करून दिली आणि त्याला नंबर द्यायला सांगितला. तर सांगायचा मुद्दा असा की अभिनेत्याला नाही किंवा ॲक्टरलाच नाही, सामान्य प्रेक्षकांना जेव्हा वाटतं की मी सुद्धा या सिनेमाचा कुठेतरी भाग असावा किंवा कुठेतरी माझं कॉन्ट्रीब्युशन असावं, हे शिवराज अष्टकाचं यश आहे असं मला नेहमी वाटतं.
आणि इथे प्रत्येकाला वेलकम आहे. त्यामुळे एक दिग्पाल सरांचं मला नेहमी आवडतं, कुठल्याच कोणालाच नाराज करत नाहीत. ते प्रत्येकाला वेलकम करतात, प्रत्येकाला एंटरटेन करतात त्यांच्या वेळात वेळ काढून, आणि प्रत्येकाला नेहमीच या टीममध्ये वेलकम आहे. पण आपसुकच तेवढी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती निष्ठा असावी लागते, आणि ती निष्ठा असली तर सगळ्यांनाच वेलकम आहे. तू आता जे बोललास त्यालाच जोडून पुढचा प्रश्न विचारते की दिग्पाल दादांनी विचारल्यानंतर तू लगेच होकार दिलास, पण जेव्हा घरी कळलं की तू छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय आणि दिग्पाल दादाच्या चित्रपटात साकारतोय, काय रिॲक्शन होती घरच्यांची? मी आई वडिलांना सांगितलं नव्हतं. त्या काळामध्ये मी माझा फोन पण स्विच ऑफ केला होता, काही नंबर ब्लॉक केले होते, आणि मी कोणाचे फोन उचलत नव्हतो, कारण त्या 2.5-3 महिन्यामध्ये मला फोकस राहायचं होतं. आणि घरी सुद्धा म्हणजे बायकोला आणि मुलाला माहिती होतं, कारण आम्ही डबिंगला आलो होतो तेव्हाच दिग्पाल सरांनी सांगितलं. तर आपसुकच बायको सुद्धा खूप रडली होती, म्हणजे आनंदाश्रू होते ते. पण जेव्हा पहिल्यांदा प्रथम दर्शन झालं महाराजांचं, तेव्हा खरंच आई वडील सुद्धा खूप भावनाविवश झाले होते, कारण छत्रपती शिवाजी महाराज साकार करायला मिळणं हे खूप मोठं भाग्य आहे, आणि मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे ती खूप मोठी गोष्ट आहे, आणि एका कलाकारासाठी म्हणा किंवा एका व्यक्तिमत्वासाठी सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे असं मला नेहमीच वाटतं. चित्रपट आता उद्या रिलीज होतोय, तर लोकांना तुम्ही काय आवाहन कराल त्यानिमित्त? रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट 6 फेब्रुवारीला जगभरातल्या सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय. ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालेलं आहे, आणि मला असं सांगावंसं वाटतं की अनेकविध गुण जे आजच्या काळामध्ये फक्त शब्द म्हणून उरलेत, चिकाटी, धैर्य, संयम, निष्ठा, त्याग, या सगळ्या गोष्टींची आजच्या तरुणाईला खूप गरज आहे. आणि मला असं वाटतं की कष्ट कसे करायचे असतात, जिंकायचं कसं असतं कष्ट करून, मेहनतीने संकटावर मात कशी करायची असते, हे सगळं जर तुम्हाला शिकायचं असेल तर हा चित्रपट तुमच्या मित्रमंडळींसह, आई वडिलांसह, नातेवाईकांसह, आप्तेष्टांसह थिएटरमध्ये जाऊन अनुभवा. महाराजांची जी डरकाळी आहे, जी गर्जना आहे, एवढ्या मोठ्या पातशहासमोर 36 वर्षाच्या एका तरुणाने मोठी सिंहगर्जना केली होती, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि सुदैवाने अभिनय करताना अभिजितने खूप जबरदस्त पद्धतीने ते साकारलेलं आहे. हे सगळं अनुभवण्याची गोष्ट आहे, आणि हे अनुभवण्यासाठी 6 फेब्रुवारीपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जिथे जिथे हा चित्रपट तुम्हाला उपलब्ध असेल तिथे जाऊन आपल्या मित्रमंडळींसह जरूर हा चित्रपट बघा. रणपती शिवराय स्वारी आग्रा. स्मिता? 6 फेब्रुवारी 2026 आमचा चित्रपट जगभर प्रदर्शित होतोय. रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन बघण्याचा आहे. तो दिग्पाल म्हणाल तसा अनुभव घ्या. आणि आता शिवजयंतीचा हा महिना आहे, त्यामुळे शिवजयंती जर का तुम्हाला साजरी करायची असेल, जल्लोषात साजरी करायची असेल, तर थिएटरमध्ये जा, तिथे जल्लोष करा, तिथे जयघोष करा महाराजांचा, आणि मला असं वाटतं ही जयंती साजरी करा. श्री शिवराज अष्टकाला तुम्ही आत्तापर्यंत खूप भरभरून प्रेम दिलेलं आहे, आणि हा आपला सिनेमा आहे. हा आमचा आता राहिलेला नाही, आपला सिनेमा आहे. हा आपला सिनेमा म्हणजे 6वं पुष्प 6 फेब्रुवारीला प्रदर्शित होतंय. त्यामुळे चित्रपटगृहामध्ये जाऊनच हा चित्रपट बघा, आनंद घ्या आणि जल्लोष करा. धन्यवाद. तर शिवराज अष्टकातल्या 6व्या चित्रपटाविषयी आपण जाणून घेतलंय. हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा, आणि हा चित्रपट कसा वाटला हे दिग्पाल दादापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.